तर नमस्कार मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का? आय होप सगळे ठीक असतील. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर आत्ता वाजलेत 11 आणि मी रानात आले कारण काल एकादश होती. तर एकादशीचं माझ्या आत्या, परत माझ्या मिस्टरांची आत्या, माझ्या सासूबाई, तर त्यांना पंढरपूरला जायचं होतं. तर आज मामा गेलेत सोडायला म्हणजे पंढरपूरपर्यंत नाही, बस स्टँडपर्यंत. तर दारावर कोण नव्हतं, त्याच्यामुळं मग मला म्हणले एक दार भरलं तर मोड तू. म्हणलं चालतंय, कारण जाऊ माझी गावाला गेलेली काल, ती पण आली नाही. भाऊजी पण नाहीत घरी, म्हणजे असे तिन्ही भाऊ पण नाहीत, कारण दोन भाऊ तर कारखान्यात कामाला आहेत, बारके एक आणि माझे मिस्टर. तर ते दोघं सकाळीच 8 वाजता गेलेत. दारावर ओनली मामा असतात. मामा मग सोडायला गेल्यामुळं इथं दारावर कोणच नाही. पाणी फुटून जाईन म्हणले कुणीकडं पण. आणि उन्हाळा चालू झाला आहे. तर उन्हाळ्याचं खेड्यागावात लाईटीचा खूप प्रॉब्लेम असतो. सकाळी 10 वाजता लाईट येते, पहाटेच आम्हाला तर माहीत पण होत नाही लाईट कधी जाते, कारण 6ला उठतो आम्ही. तर 6च्या अगोदरच लाईट गेलेली असते आणि ती लाईट येते 10 वाजता. पाण्याची वेगळी आणि सिंगल फ्यूज वेगळी. सिंगल फ्यूज बी येत नाही आणि डायरेक्ट पाण्याची लाईट येते, ती बी येते 10 वाजता. आणि 10 वाजता येऊन त्याच्यातनं पण कितीतरी वेळा ट्रिप करते. मग त्याच्यामुळं मामा म्हणले गेली, तेव्हा गेली लाईट. पाणी चालू आहे तिकडं, बंद झालं. आता परत चालू करायला जावं लागेल मला लाईट आले की. आणि हे बघा, दार कुठपर्यंत भरले, पाणी चालू आहे. हा एक सारा म्हणजे आम्ही तुम्हाला ब्लॉग आला होता पाठीमागं की आम्ही भुईमुग डोबतोय म्हणून, तर तो डोबलेल्या भुईमुगमध्येच पाणी चालू आहे. तर ते सारं भिजवायला चालू आहे. आता ती लाईट दिवसभरात किती वेळा जाईन त्याचा माप नाही. आत्तापर्यंत 2 वेळा गेली. तर आहेत तिथं जावा, कपडे वगैरे धुतात, नळचा असतो तिथं दिवसभर चालू. तर त्यांना सांगितलं करतीन चालू त्या. तर आज शनिवार असल्यामुळं मग मामा म्हणले मी आत्याला पण सोडतो स्टँडवर आणि अजिंक्य एकटंच शाळेत आहे. हे बघा पाणी बंद झालं आहे. अजिंक्य एकटंच चालू आहे, म्हणजे शाळेत आहे, तर त्याला पण मी घेऊन येतो. आमची मका आहे, हा नारळ आहेत 2, म्हणजे बरेच दिवस झालं हे लावलेले आहेत. आणि हे बाकीचे छोटे छोटे आहेत, हे थोडे मोठे झालेत. तर त्या अजिंक्यला पण आणायचं आहे. तर आणखीन सारा काय भरलेला नाही. आता ती कडपर्यंत पाणी जाऊस्तवरच लाईट गेली म्हणल्यावर पाणी कधी जाणार? आता परत लाईट आली की चालू करायला जावं लागेल. तर फक्त पूनम घरी आहे, काय बसली असेल किंवा शाळांना खायला वगैरे आणायला गेली असेल ती. तर भुईमुग बागा कसा आलाय, डोबलेला आहे, पेरलेला नाही. खाण्यापुरतं करतो फक्त आम्ही भुईमुग. हे जास्त पेरून वगैरे नाही करत. तर जेवढं लागन तेवढं डोबून, म्हणजे एक एक शेंगदाणे डोबूनच हे करतो, लावतो. तर करा व्हिडिओ कंटिन्यू, बघावं लागेल आता लाईट आली का नाही. दारं येतात, मला देता येतात, पण मी जास्त करून दाऱ्यावर नसते, मामाच असतात. म्हणजे एका पण सोनाला लावत नाहीत दाऱ्यावरती. तर कधीतरी मधवी जावं असते जास्त, म्हणजे कधी तर यायचं झालं तर. नाही तर मग आम्ही दोघी पण नसतो, मधवी नसते, बारकी नसते आणि मी पण नसते. तर आज लावले दारं मोडायला. आली का ग लाईट? आली का पण परत? लाईट आलीच नाही. लाईट आल्यावर परत चालू करावं लागेल. तर शनिवार सामसुमय सगळं घर शांत वाटतंय, कारण सगळेच गावाला गेल्यात. मधवी जाव, 2 पोरं तिचे, परत मिस्टर म्हणजे असे ते 4, परत हे आत्या, त्या दोघी, म्हणजे 6 जण तर गावालाच आहेत. आणि किती जण उरले मग खाली 8 जण. तर जास्त माणसं असल्यामुळे एखादा माणूस गेलं तरी करमत नाही घरी, जरा असं भकास वाटतं घर लगेच. तर घरी आमच्या लई शांतता झाली आज. आणि आयुष एकटाच आहे, तर तो TV बघत बसलाय. आली का प्रियंका? बटन टाक ना. तर आहे चुलत जाऊ, चालू करेन, तुम्हाला दाखवते मी. पाणी यायला टाईम लागतो थोडा. आवाज येतोय पाण्याचा. आलं, देवा, पाणी चालू झालं. तर बगळे कसे बसले. पलीकडचा एक सारा लाईट आल्यापासून एक सारा भिजवून झालाय आणि ह्या दुसऱ्या साऱ्याला पाणी सोडलं तर लाईट गेली. आता परत चालू केली तर थोडासा राहिलाय. मामा येऊपर्यंत तर सारा भिजतोय का नाही काय माहिती. तोपर्यंत मामा येतील पण घरी.
मला एवढं एकच सारं भिजवायला सांगितलंय, कारण तोपर्यंत मामा येत असतात. तर अजिंक्यच्या शाळेत बेडूक बनवण्याची स्पर्धा होती, कार्डशीट पेपरची. तर त्याचं पहिला नंबर आलाय. त्याच्यामुळे काय बक्षीस भेटलं अजिंक्य? तर कलर पेन्सिल भेटलं त्याला. तर आल्या आला सांगतोय मला की मम्मी माझा पहिला नंबर आलाय. आयुष घेऊन बसलाय बघा. दाखव बेडूक कसा आली होती मानसी इंजिनियर कॉलेज मधून. होय, ते ही दाखव कसा बेडूक बनवलाय कार्डशीट पेपरचा. बघा खुश आहे तो पण. चाल काय कर काय होतंय. हा जरा ते ही घरापर्यंत येऊस तर चुरगळलाय तो. तर अजिंक्य माझा हुशार आहे शाळेला खूप. डान्समध्ये पण, शाळेला पण, चित्रकलेत पण. मी तुम्हाला त्याची एक दिवस व्हिडिओ बनवून चित्रकला दाखवून नेक्स्ट व्हिडिओमध्ये.